नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या नगरसेवकांना आता मुख्यमंत्री फडणवीसांनी चांगलाच इशारा दिलाय. महापालिका सभागृहात काल एका तातडीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना भाजपचे अनेक नगरसेवक अनुपस्थित होते आणि या प्रकारावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षांतर्गत शिस्तीवर त्यांनी भर दिल्याचं दिसतंय. या घटनेची गंभीर दखल घेत अनुपस्थित राहिलेल्या 40 नगरसेवकांना भाजपनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि त्यामुळे या नगरसेवकांना आता आपल्या अनुपस्थितीचं ठोस कारण द्यावं लागणार आहे. या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. तुषार, काय सांगाल? हे नगरसेवक हलगर्जीपणा करताना दिसले, मात्र आता त्यांना एक इशारा दिला गेल्याचं दिसतंय. काय अपडेट्स? नक्कीच फराह, जेव्हा विधिमंडळाचं कामकाज असतं आणि या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये आमदारांची अनुपस्थिती असते, तेव्हा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला या संदर्भातली कारवाई किंवा इशारा देताना पाहायला मिळत असतात. आणि काल देखील आपण पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिकेचं अर्थसंकल्पासंदर्भामध्ये चर्चा सुरू होती. जवळपास रात्री अर्थसंकल्प 1:30 वाजता मंजूर झाला. यामध्ये जवळपास 188 नगरसेवक उपस्थित होते. मात्र या नगरसेवक उपस्थित दरम्यान भाजपाचे अनेक नगरसेवक आपल्याला अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं आणि या अनुपस्थित नगरसेवकांची संख्या ही जवळपास 40च्या घरामध्ये पोहोचते. या 40 नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. या नगरसेवकांच्या कामकाजावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कारण की मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा आपल्याला एखादी सत्ता मिळवताना जरी पाहायला मिळत असली तरीही त्या सत्तेमध्ये कामकाज करत असताना नगरसेवकांचं योगदान देखील तितकंच महत्वाचं आहे. हा इशारा पहिल्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे अर्थसंकल्पासंदर्भात झालेल्या चर्चेवर जे 40 नगरसेवक ऍबसेंट होते, आता त्यांच्यावरती पक्षाकडून काय कारवाई केली जाते आणि त्यांना कारणे दाखवा नोटीसमध्ये नगरसेवक काय उत्तर देतात याकडे सर्व मुंबईकरांचं लक्ष लागलं. बरोबर आहे तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.